नमस्कार. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. काल शिंदे समितीने जरांगे पाटील यांची भेट घेतली, मात्र तरीही अद्याप आंदोलनावर तोडगा निघालेला नाही. दुसरीकडे हळूहळू मुंबईत मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होत आहे. अशातच आता जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं होतं. आंदोलनावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टार्गेट न करता एकट्या एकनाथ शिंदेंना कारणीभूत ठरवल्याचं पाहायला मिळालं होतं. राज ठाकरे यांनी म्हटलं होतं की मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टीची उत्तरं केवळ एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. यावर एकच उत्तर आहे की एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग आता त्यांना विचारा हे परत का आलेत. तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे बोट दाखवताच मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. सीएसटी स्टेशन असेल, या बसेस असेल, हे सगळेच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटका जो आहे तो आरक्षणाचा. माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. समाजाचा राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्याच फडणवीसनं. त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाळलं त्यांनीच, तरी तो त्याच्याच दुरण वडीतो. तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे की मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालतो. असलंय ते. कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. आता यावर मनसे आणि राज ठाकरेंकडून काय प्रत्युत्तर येते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. धन्यवाद.